बुलढाण्यात एका कंपनीच्या बियाण्यांच्या हजारो तक्रारी आल्यात। शेतात सोयाबीन उगवलंच नाहीये। कृषी विभागाकडून बियाण कंपनीला अभय देण्यात येतंय का असा सवाल आहे। अद्याप एकही तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाहीये। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आलाय। खामगाव तालुक्यात तब्बल 811 शेतकऱ्यांनी एकाच कंपनीचं सोयाबीन बियाणं लावलं, मात्र ते उगवलंच नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। बियाणं बोगस निघाल्यानं तक्रार दाखल झाली खरी, मात्र ज्या कंपनीच्या हजारो तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या त्या कंपनीवर मात्र अद्याप कृषी विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाहीये। शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागामार्फत केलेल्या पंचनामांच्या प्रती देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीयेत। त्यामुळे कृषी विभाग बियाणं कंपनीला अभय देत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आम्ही सदर 23-24 ला पेरणी केली। सदर रवी कंपनीचे उन्नती हे वाण लावले, तर त्याच्यानंतर आम्ही 5-7 दिवसानंतर पाहिलं शेतात जाऊन, तर ते बियाण्याची उगवण शेतात काही दिसली। नंतर आम्ही त्या शेतकऱ्याला सर्वपरी विचारलं, त्यांना म्हटलं तुमचं शेत निघलं का, पण कुठल्याच प्रकारचं ते बियाणं दिसत नाही। एक झाड इथं तर एक झाड तिथे, त्याची क्षमताच फार कमी होती। मग सर्वीकडे चर्चा झाली। नंतर आम्ही आज सदर कृषी कार्यालयामध्ये अर्ज देण्यासाठी आलो। कृषी विभागाकडून त्यामुळे आता या बियाणं कंपनीला अभय दिलं जातंय का असा सवाल आता सध्या उपस्थित होऊ लागलाय।